कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी 7 वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाली त्यावेळी अवघ्या 9 वर्षांची होती. ती मुलगी अखेर घरी परतली आहे. बेपत्ता चिमुरडी घरी आल्यानं घरच्यांना आनंद होणे साहजिक होते, पण घरी परतल्यानंतर तिनं जो खुलासा केला ते ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कल्याण पोलिसांना देखील हा प्रकार समजल्यावर धक्का बसला आहे. कल्याणमधील 9 वर्षांची मुलगी 2018 साली बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा शोध घेतला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांचा शोध देखील सुरू होता, मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. काही दिवसांपूर्वी तब्बल 7 वर्षांनंतर ही मुलगी परतली. त्यावेळी ती 2 मुलांची आई झाली होती. गेल्या 7 वर्षात काय घडलं हे सर्व तिनं सांगितलं. त्यावेळी सारेच हादरून गेले. या मुलीने सांगितले की 2018 मधील त्या दिवशी एका महिला आणि पुरुषांनी फूस लावून तिला नेलं. त्यानंतर मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला विकले. त्या व्यक्तीने या 9 वर्षाच्या मुलीवर जवळपास 2 वर्ष लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर 2020 साली या मुलीला त्या व्यक्तीने 3.5 लाख रुपयांना राजस्थानमधील दिनेश नट नावाच्या व्यक्तीला विकले. दिनेश नट याने त्याच्या भाच्यासोबत म्हणजे विकेश सोबत मुलीचे लग्न लावले. या मुलीला 2 मुले झाली, मात्र नवऱ्यासोबत त्याचा मामा दिनेश नट हा देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. कशीबशी ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटून घरी परतली आहे. घरच्या लोकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन मुलगी पोलीस ठाण्यात पोहोचली. डीसीपी अतुल झेंडे, सिनियर पीआय ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास शोध सुरू आहे. पोलीस अधिकारी स्वप्नील भुजबळ आणि विकास मडके यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस आरोपींच्या शोधात आधी गुजरातमधील भुज येथे गेले, त्यानंतर उधमपूरला गेले, त्यानंतर माउंट आबूला गेले. माउंट आबूच्या मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अखेर एका डोंगरावर आरोपी सापडला. 7 वर्षांपासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी कल्याणला घरी आली. घरी आल्यानंतर तिने जो खुलासा केला तो ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. 9 वर्षाच्या या मुलीचे 2018 साली अपहरण झाले. अपहरणकर्त्याने या मुलीला मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला विकून टाकले. या व्यक्तीने तिच्यावर 2 वर्ष लैंगिक अत्याचार करून मुलीला राजस्थानमध्ये विकले. या मुलीसोबत एकाने लग्न केले. तिला 2 मुले झाली. मुलीवर नवऱ्याचा मामा देखील लैंगिक अत्याचार करीत होता. अखेर अल्पवयीन मुलीचा नवरा आणि मामाला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या शोधात पोलिसांनी 2200 किलोमीटरचा प्रवास केला. पोलिसांनी सर्वप्रथम अल्पवयीन मुलीचा नवरा विकेशला अटक केली. तो आता जेलमध्ये आहे. त्यानंतर त्याचा मामा दिनेश नटलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा 3 आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. मुलीचे अपहरण करणारे महिला आणि पुरुष आणि मध्य प्रदेशातील या मुलीला ज्याने विकत घेतलं त्याचा शोध अद्याप सुरू आहे. त्यांची नावंही अजून समोर आलेली नाहीत. पोलिसांनी या आरोपींना शोधण्यासाठी ताकद लावली आहे.